Audio Jungle. Audio Jungle. जिंदगी में अगर प्यार करना भी है, प्यार लेना भी है, प्यार देना भी है. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिरसार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना खूप काही आनंद होत आहे. आनंद यासाठी होत आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, ग्रामीण शहरातून येऊन या ठिकाणी येऊन आपल्या कविता सादर करीत असतात आणि कवितेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून आपण आपलं कार्य करत असतात. त्यामुळं आपण दखलपात्र आहात म्हणून आम्हाला जास्तीत जास्त आनंद होत आहे. हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा हाही उद्देश आहे की समाजामध्ये जर क्रांती घडवून आणायची असेल तर या कवितेच्या माध्यमातून क्रांती घडून येऊ शकते अशी आमची धारणा आहे. आणि म्हणूनच आपण तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण सादर करीत असतो. तुझा प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करीत असताना आम्ही अनु आणि जानू हे दोन पात्राची भूमिका म्हणजे अस्तित्वात खऱ्या कहाणीची सुरुवात आपण करीत असतो. अनु आणि जानू हे पात्र आहेत. या पात्राच्या माध्यमातून जगामध्ये जी काही सत्य घटना घडली आहे त्या सत्य घटनेच्या आधारित आपण या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अणूचं प्रेम आणि जानूचं प्रेम या दोघांच्या प्रेमातून काय घटना घडतायत, काय दुष्कर्म होत आहेत, या सगळ्या गोष्टी आपण इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये अणूच्या वरती जानू जो आहे हा नाराज असतो आणि हा नाराज झाल्यामुळं तो वेगळ्या पद्धतीचं पाऊल टाकतो आणि वेगळ्या पद्धतीचं पाऊल टाकल्यानंतर त्या दोघांमध्ये विसंगती निर्माण येते आणि विसंगती निर्माण झाल्याच्या नंतर एक दिवस असे होतं की ती जी अणू आहे ती अणू त्या जानूला स्पष्ट सांगते की बाबा माझं असं आहे, माझी अशी परिस्थिती आहे. ही सगळी परिस्थिती त्या जानूला सांगितल्यानंतर जानू पुन्हा तिच्यावरती प्रेमानं वर्षाव करतोय आहे आणि वर्षाव करत असताना तो पुन्हा अणू आणि जानूचं पुन्हा मनोमिलन होत आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, तू मिल जाए मुझे बस इतना ही काफी है, तू मिल जाए मुझे बस इतना ही काफी है, मेरी हर सांस ने बस यही दुआ मांगी है, जाने क्यों दिल की खींचा आता है तेरी तरफ, जाने क्यों दिल भी खींचा आता है तेरी तरफ, क्या तुम्हें भी तुझे पाने के लिए दुआ करती है, क्या तू ही मुझे पाने के लिए कभी दुआ करती है? हाँ, मैंने भी दुआ की है तुम्हारे लिए, इसलिए मैं कहना चाहती हूँ, बनकर तेरा साया तेरा साथ निभाऊंगी, बनकर तेरा साया तेरा साथ निभाऊंगी, तू जहाँ जहाँ जाएगा मैं वहाँ वहाँ आऊंगी, तू जहाँ जहाँ जाएगा मैं वहाँ वहाँ आऊंगी. लोग अंधेरे में साथ छोड़ते हैं, लोग अंधेरे में साथ छोड़ते हैं, मैं उजालों में, लोग उजालों में साथ छोड़ते हैं तो मैं अंधेरों में तुम्हारा साथ निभाऊंगी, मैं अंधेरे में तुम्हारा साथ निभाऊंगी. साथ निभाने के लिए तो दो प्रेमी एक संग आते हैं. एक संग इसलिए आते हैं कि दोनों ने एक संग रहना जरूरी है, इसलिए दोनों का प्यार यही काफी होता है. इसलिए मुझे कहना है, दिल कहता है कि तुझको अपना बना लूं, दिल कहता है कि तुझको अपना बना लूं, हर पल पर तुझे मुझे जन्म लुटा दूं, हर पल तुझे मैं जाम लुटा लूं, मेरे बिना जिंदगी अधूरी है तुम्हारी, मेरे बिना जिंदगी अधूरी है तुम्हारी, तू साथ है तो गम ही खुशी की है, तू साथ है तो गम ही खुशी का होता है. सही बात है. आपके जाने से जिंदगी कितनी खूबसूरत है, आपके आने से जिंदगी कितनी खूबसूरत है, दिल में बसाया है आपको, दिल में बसा है आपको, दूर जाना नहीं हमसे कभी, दूर जाना नहीं हमसे कभी, हर कदम साथ चलना हमारे तुम, हर कदम साथ चलना हमारे तुम, हर कदम साथ चलना, इसी को तो प्यार कहते हैं. इसीलिए तो मुझे ये दुनिया जिंदगी है, जिंदगानी है. इसीलिए मैं कहता हूँ, साथ चलने के लिए साथ चाहिए, साथ चलने के लिए साथ चाहिए, आंसू रोकने के लिए मुस्कान भी चाहिए, जिंदा रहने के लिए जिंदगी चाहिए मगर, और जिंदगी जीने के लिए आप चाहिए, जिंदगी जीने के लिए आप चाहिए. सही
बात है, तू आहेस म्हणून तर सगळं काही आज माझं आहे, तू आहेस म्हणून तर सगळं काही आज माझं आहे. हे जग जरी नसलं तरी माझं, हे जग जरी नसलं तरी माझं, तूच माझ्या प्रेमाचा ताजमहल आहेस, तूच माझ्या प्रेमाचा ताजमहल आहेस. प्रेमामध्ये ह्या गोष्टी घडतातच आणि ह्या गोष्टी घडल्याशिवाय प्रेम हे अंतपर्यंत राहत नाही. म्हणूनच आम्ही प्रत्येक कार्यक्रमामधून आम्ही सांगत असतो की प्रेम करा, सागरापेक्षाही जास्त प्रेम करा, मनातून करा. पण प्रेम करत असताना आपल्या आई वडिलांना सोडू नका आणि आई वडिलांना जेव्हा सोडाल तेव्हा तुमचा अविनाश अटळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही आमची नोकझोक तर अशी चलतच राहणार आहे, ही चालत राहणार आहे. परंतु हा कार्यक्रम आपण पुढे नेणार आहोत. म्हणून या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका सौभाग्यवती अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी हा पुढील कार्यक्रम सुरू करायचा आहे. मी कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी आलेले आपले जे काही कवी आहेत या कवींचा मान सन्मान करणं माझं हे कर्तव्य आहे. म्हणून मी या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी सौभाग्यवती रेखा दुसाणे यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मनीषा ताई बोटे त्या कवी आहेत. यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत, त्यांचंही स्वागत करावं. त्यानंतर सन्माननीय कविवर्य चंद्रकांत खोचरे सर यांचाही सन्मान अनिता बिराजदार यांना विनंती करतो की त्यांनी करायचा आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार संपूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम करतायत असे माणिक पासरकर यांचंही स्वागत त्यांना केलं. माणिक पारसकर यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागत स्वीकारायचंय. त्यानंतर या आपल्या प्रथम कवीला या कार्यक्रमामध्ये हमेशा आपण आवर्जून उपस्थित करत असतो आणि आवर्जून उपस्थित करत असताना आपल्या या कवितेच्या माध्यमातून रंगत आणणारे देवेंद्र गावंडे सर हे असे एक व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये जाऊन ते आपलं व्यक्तिमत्व फुलवत असतात आणि समाजाला प्रदर्शित करीत असतात. यांचाही स्वागत अनिता बिराजदार करत आहे. या सगळ्यांचं स्वागत झाल्यानंतर मी अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं मुख्य सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की पुढील कार्यक्रम त्यांनी सुरू करायचा आहे. सोनी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.